ईव्हीएम हॅक करणं शक्य नाही, एलॉन मस्कच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम आणि रवींद्र वायकरांचे मेहुणे पंडिलकरांचा संबंध नसल्याचीही माहिती। मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। भाजपच्या संसदीय बैठकीत मोदींची निवड झाली नसल्याचा दावा। समर्थकांना समजावताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। आत्महत्या थांबवा, अन्यथा मी राजकारण सोडेन, पंकजा मुंडेंचं आवाहन। छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी। कलिना भूखंडा प्रकरणी हजर रहा, अन्यथा वॉरंट काढण्याचा इशारा। तर सुनावणी तहकूब करण्याचा अर्जही कोर्टानं फेटाळला। भुजबळांची भाजपासोबत जायची इच्छा नव्हती, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। भुजबळ आपल्याला खासगीत बोलल्याची माहिती। गुगल मॅपमुळे यूपीएससीच्या परीक्षेला बसता आलं नाही। छत्रपती संभाजीनगरमधल्या केंद्रावर गोंधळ, परीक्षा केंद्र चुकीचं दाखवल्याचा विद्यार्थ्यांचा दावा। वर्ष वाया गेल्यानं अश्रू अनावर। परभणीच्या जिंतूर तालुक्यात मुसळधार पाऊस, नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं 20 एकर शेतीचं नुकसान। हळद कापूस वाहून गेल्यानं शेतकरी अडचणीत। यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील 483 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्हा प्रशासन अलर्टवर। साताऱ्यातलं बलकवडी धरण पावसाअभावी कोरडं। धरणातली जुनी शिवकालीन मंदिरं समोर। तब्बल 24 वर्षांनी धुरेश्वर मंदिर, गोकर्णेश्वर मंदिर दिसलं। 400 पार झालो असतो तर हिंदू राष्ट्र बनलं असतं, भिवंडीत टी राजा यांचं वक्तव्य। देशात मस्ती चालत नाही, आदित्य ठाकरेंची टीका, तर मिटकरींचीही प्रतिटीका। मिरज जिल्ह्यात कार्यकर्त्यांना भेटायला जाताना भाजप नेते टी राजांना अटक। गुरेढोरे, वाहतूक आणि विक्रीच्या मुद्द्यावरून तणाव।